आणि नाण्यापेटीचा काढू भारी मला गोपाळ संघाने जिंकलेला आपला निर्णय पहिलं षटक घेऊन आलाय तो आदित्य राईट आर्म राऊंड मारा सामना करतो श्रेया गुजरातचा फलंदाज पटका आपल्याला श्रेयाच्या बॅटमध्ये दिसतोय ओव्हर गतीने मारलेला पटका 4 धावा करणार धावसंख्या जास्तीचा दुसरा खेळ आदित्य याचा सुंदर पटका आणि सुंदर एक धाव भेटली त्यावर रोखल्याचा पडतो एक धाव रोखू शकले नाहीये अजय मात्र 4 धावा पुन्हा एकदा रोखतोय सुंदर कामगिरी करतोय क्षेत्ररक्षणामध्ये पुढचा चेंडू आदित्य याचा पुढचा चेंडू सामना करतो श्रेया आणि हा मात्र अवांतर चेंडू व्यक्तीच्या खूपच बाहेर गेलेला धावसंख्या झालेली 6 पुढचा चेंडू आदित्य याचा राईट आर्म मारा सामना करतो श्रेया होता धाव मात्र एकच मिळेल आणि हा मात्र सुंदर चेंडू धाव केलाय त्याच्यानंतर चेंडू श्रेया याला पुढचा चेंडू आदित्य याचा आणि हा मात्र अवांतर चेंडू गेटवर धावसंख्या झालेली 8 पुढचा चेंडू आदित्य याचा राईट आर्म मारा करतो तो सामना करतो तो श्रेया धाव जातोय चेंडू सुंदर कष्टाचा चेंडू धाव करतो तो साली मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चेंडू आणि व्यक्तिरक्षणाची संधी होती परंतु ती संधी होती सुंदर कष्टाचा चेंडू होता मान्य याचा साई याला काही न समजलेला चेंडू आणि हा तिचा साई याच्या बॅटमधून केवळ एक धाव मिळेल या चेंडूवरती या एका धावेने धावसंख्या झाली चेंडू नो चान्स बाउंड्री साईच्या बॅटमधून निघालेली आपल्याला मान्यावरती अवांतर चेंडू भेटतोय अवांतर धावसंख्या होती आपला पुढचा चेंडू मान्य याचा हा मात्र आदित्य सुंदर षटक फेकलं होतं पहिलं आता मात्र त्याचा सामना करतो तो श्रेया मारा करतो तो आदित्य सामना करतो श्रेया पहिला चेंडू हा मात्र अवांतर चेंडू आदित्य याचा पुढला चेंडू सुंदर आणि एवढाच आनंद सुद्धा झालेला आहे गोलंदाजाला कारण त्याला माहिती आहे की समोरचा जो फलंदाज आहे तो तडाखेबाज फलंदाज आहे त्याला मात्र समोर जातोय फुटबॉल संघाला पहिला आणि मोठा धक्का बसतोय श्रेयाच्या फुटबॉल डावपुरा फलंदाज आणि आदित्यच्या पुढचा चेंडू राईट आर्म मारा करतोय त्याचा सामना करतो तो आणि सुंदर फटका होता मात्र मिळाली आहे आदित्य सामना करतो आणि
बॉलिंग रे बॉल लाश अडतोय बरोबर चल शाबाश करतोय असं फिरतोय आणि 10 धावा रोखतो आपल्या संघासाठी सुयश पुढचा चेंडू अनिशा साई याला खूपच घेतलेल्या बाजूला ब्रेक मारण्याचा प्रयत्न आहे आणि अवांतर चेंडू धावसंख्या झाली 24 पुढचा चेंडू अनिशा पुढच्या याला मात्र आदित्य याच्याकडून एसपी रक्षणाची संधी होती फलंदाजी करतोय अनिशा पुढचा चेंडू राईट आणि पुढचा चेंडू अनिशा सामना करतो अनिश सामना करतो चेंडू हवेने भर पावसाच्या अवधी 34 शेवटचा चेंडू आहे याचा चालेल 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 सर क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल आपल्याला पहिला चेंडू सामना प्रदीप प्रदीप पुढचा चेंडू सामना करेल तो जाऊन दे एक धाव मात्र रोखू शकत नाही आहे अजय राईट आर्म राऊंड मारा चालेल लडकाव एक धाव मिळालेली आहे पुढचा चेंडू बॉलिंग रे बॉल बॉल शाबाश सामन्याला सुरुवात होताना सौरभ राईट आर्म राऊंड मारा करतोय सामना मने यायला चेंडू मिळता जातो आणि धावांचा आवाज ठेवलेली रुपा संघाने तुमचा चेंडू खराब चेंडू आहे म्हणून होता आपण पुढचा चेंडू घ्यायचा तुमचा चेंडू करतोय आणि चेंडूला काम देतोय पुढचा चेंडू सौरभ घ्यायचा राईट आर्म राऊंड मारा सामना करेल घ्या चौथा चेंडू आणि आवाजचा चेंडू भेटले सौरभ यांचा आवाजचा झालेला 5 अजून 31 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी पुढचा चेंडू सौरभ याचा आवाज चेंडू आणि 6 धावा पुढचा चेंडू सौरभ सामना करतो म्हणजे आपल्याला पाहायला मिळाले सुंदर क्षेत्ररक्षण 4 धावा रोखतो आपल्या संघासाठी पुढचा शेवटचा चेंडू सौरभ याचा पुढचा चेंडू पाहायला मिळाले खराब आणि खराब क्षेत्ररक्षण या धावा खूप महत्वाच्या आहेत शेवटचा चेंडू सौरभ याचा धावसंख्या झालेली 10 दुसरे
करा पुढच्या चेंडूचा यायचा आणि लक्षणाचा एक प्रयत्न होता परंतु नॉकआउट होतोय पुढचा चेंडू यायचा फक्त टप्प्याचा चेंडू होता एंट्री होता काही सेकंदामध्ये आणि त्याला आणि आता मात्र कोणतो चेंडू बाहेर घोषणा केल्या पंचांनी एक अवांतर धावमध्ये नवसंख्या झाली 12 राईट ब्राउन मारा करतो श्रेया सामना करतो होता आणि सुंदर संवाद मिळाला स्वराज त्या कव्हर केले तो चार धावा होता सुंदर तीर आहे पुढचा चेंडू दुसरं षटक चालू आहे पुढचा चेंडू श्रेयाचा सामना करतो आणि चेंडू आणि कट करतोय मारा चेंडू फेकले होते आपल्या पहिल्या षटकामध्ये आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी करताना दिसतो आपल्याला श्रेया बाहेर गेलेला होते 14 पुढचा चेंडू श्रेयाचा सामना करतो आणि सामना करतो एक सुंदर फलंदाज आहे सामना आपल्या बाजूने जिंकवू शकतो
आकिब याने 3 चेंडूमध्ये केलं 3 चौकार ठोकले तर प्रणय सुर्वे यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आले 3 चेंडू 3 चौकार ठोकले सलग तर 1000 रुपयाचं पारितोषिक सामना दबावाचा आहे आता मात्र पुढचा चेंडू कॉन्फिडन्स मध्ये खेळताना दिसतोय 3 चेंडू आणि 3 चौकार प्रदीप खूप सुंदर गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी चार चेंडू जे धाव ठोकले आता मात्र आकिब याच्यावरती दबाव दिसतोय हा सहजरित्या टोललेला त्याला मी स्टेजवरती येण्याची विनंती करतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे श्रेया टाळ्यांच्या गजरात त्याचं अभिनंदन करायचं आहे आपल्याला पाहायला मिळालं आणि किती त्याची मॅच फिरवली श्रेया मी विवेक शेरे यांना विनंती करतोय की त्याचं पारितोषिक देऊन त्याचा सन्मान त्याचा गौरव करायचा आहे अभिनंदन सुचित सुर्वे यांचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन लेदर बॉल मध्ये सिलेक्शन रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मध्ये झालेलं आहे तर मी मान्यवर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट लेदर बॉल मध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे सुचित सुर्वे क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक अभिनंदन शाळांच्या घटकाचं प्रत्येक खेळाडूचं स्वागत करायचं असतं शाळांच्या साखर बोलून शाळांच्या गजरांचं स्वागत करायचं अभिनंदन करायचं साखर ठेवले शाळांचा गजर आहे चालू किती मिनिटच्या हाताची झाल्यानंतर वाडी सुंदर कामगिरी आपल्याला बहुतेक सन्मान करून बघायला मिळाली मात्र हा यात्रिकतेचा सामना झाला यात्रिकतेच्या सामन्यामध्ये वाडी मालक दुर्पाड संघाचा गोलंदाज साहिल याला टाळ्यांच्या गजराचं स्वागत करायचं अभिनंदन करायचं आहे मी संतोष चोकर याला विनंती करतो की हा जो किताब आहे तो त्याला देण्यात यावा नदीवरती सामने आपल्या बाजूने झुकवले होते असा हा जय हनुमान भंडारी संघाचा फलंदाज अनिश याला मी विनंती करतोय की त्याने स्टेजवरती येऊन आपला स्वीकारायचा आहे आणि मी विवेक शेरे यांना विनंती करतो की त्यांनी त्याला एक पारितोषिक द्यावं जातो तो वाडी मालक दुर्पाड संघाचा श्रेया याला मी त्याला विनंती करतोय की आपल्या पारितोषिक इथे येऊन घेऊन जायचं मी साहिल सुर्वे
मी बब्या शेठ सुर्वे यांना विनंती करतो की त्यांनी हा किताब श्रेयाला द्यायचा आहे. बॉक्स वरच ठेव. बॉक्स वर ठेव. अभिनंदन. त्याच्या कर्णधाराला मी विनंती करतोय की आपलं पारितोषिक जो मान आहे तो आपला इथे येऊन स्वीकारायचा आहे. मी विवेकजी शेरे यांना विनंती करतो की त्यांनी हे द्वितीय पारितोषिक जय हनुमान पंजाबी संघटना कर्णधाराला द्यावं. अरे ये रे अंदर. आजच्या या स्पर्धेचे जे विजेते आहेत वाडी माता कुटुंब संघ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रथम पारितोषिक घेण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. आणि मी बाबासाहेब संघ यांना विनंती करतो की त्यांनी पहिलं पारितोषिक त्यांना द्यायचं आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. जिंकलेल्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. दरम्यान